हे एव्हरीवन, सो आज आपण करणार आहे मँगो मिल्कशेक. सो मी विसरून गेले, एकच प्रोसेस झालेली आहे. मी मँगोला एकदम बारीक पीसमध्ये कट केलेलं आहे आणि ते मिल्कमध्ये टाकून दिलं होतं. आणि मला मिल्क थोडं कमी पडत होतं, तो मी अजून घेतला. आता मी तुम्हाला ती सगळ्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, सो लेट्स डू इट. ओके, सो मी हे प्रोसेस करून घेतली. याला मिक्स करायचे. हे जर असं फिरत असेल ना जास्त भांडं, तर तुम्ही असं एक वेट कपडा घ्यायचा, त्याच्यावरती हे ठेवायचं, असं सरळ ठेवायचं. देन मिक्स. हे जास्त एकदम घट्ट झाले, हे बघा. सो आपण यात थोडंसं एवढं मिल्क ॲड करायचं, एकच एवढंच. ओके, आणि हे मिक्सिंगची प्रोसेस चालू ठेवायची. आता आपल्याला यामध्ये शुगर ॲड करायची. ओके, सो मी 2 स्पून अशी मोठी टाकणार आहे. एक हा फर्स्ट. आणि तुम्हाला जर असं अजून अगदी गोड अजून हवं असेल तर तुम्ही रूअफजा पण टाकू शकता. सो मी टाकणार आहे एकदम हे अजून थोडंसं असं. ओके, सो हे टाकले तर ह्याला अजून मिल्क द्यायचं, कारण ही साखर वितळली पाहिजे. तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता जर तुम्हाला हे करायचंच असेल, म्हणजे मेल्टिंगला तुम्हाला वेळ लागत असेल, तुम्हाला अर्जंटमध्ये असं कोण आलं तर करायला लागत, तर मग तुम्ही पिठी साखर पण टाकू शकता. सो हे आम्ही खूप चांगल्या क्वालिटीचं रूअफजा आणलेलं आहे. हे डीमार्टमध्ये पण भेटतं आणि इझिली कुठेही भेटून जातं. हे केक शॉप वगैरे सगळीकडे भेटतं. सो आता मी 1 स्पून टाकणार आहे. 1 मिनिट. ओके, सो मी हे घेतलं आहे रूअफजा, तर हे टाकू आपण. 1 स्पूनच ओनली घ्यायचं आहे. ओके, 1 स्पून घेतलं आहे. आता याला अजून मिक्स करत राहायचे. तर ही मी मिक्सिंगची प्रोसेस चालूच ठेवणार आहे जोपर्यंत हे नीट होत नाही. ओके, सो मी इथे कॅमेरा सेट केला आहे. आय होप हे दिसत असेल. आता मी हे बघा, मी तुम्हाला दाखवलं एकदा. हे असं मिक्सिंग चालूच ठेवणार आहे. हे जोपर्यंत असं एकदम पिंकिश कलर येत नाही तोपर्यंत हे आपण चालूच ठेवणार आहे. आणि ही साखर वितळस तोपर्यंत आपण हे चालूच ठेवणार आहे. सो आपण हे मिक्स. वाव, व्हॉट अ पिंक कलर. ॲपलचा मिल्कशेक एकदम मला खूप आवडतो, कारण मी एकदा आहे ना महाबळेश्वर का कुठेतरी गेलेलो आम्ही, तेव्हा एकदा पिलेला. सो तेव्हापासून मला खूप आवडतं ॲपलचं मिल्कशेक. आणि म्हणजे ऑल फ्रूट्सचे मिल्कशेक मला खूप आवडतात. हे मिक्सच करत राहायचं जोपर्यंत साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत. आता आपण हे स्पूनने आपण चेक करूयाचं. अजून मिक्स करायला लागणार आहे. एकदा स्पूनने करायचं, एकदा ह्याच्याने करायचं. ओके, सो आता मी काय करणार आहे, एकदा ग्लासमध्ये टाकणार, एकदा ह्याच्यात टाकणार, एकदा ग्लासमध्ये टाकणार. हे माझे टूल्स. मी का घेतलेलं, कारण आहे ना हे मॅश नव्हतं होत, काय म्हणतात त्याला, ॲपल मॅश नव्हतं होत. त्याचे एकदम घट्ट तुकडे राहत होते. आणि मी मिक्सर यूज नाही केला, चॉपर यूज केलं. चॉपर मी आता तुम्हाला दाखवू नाही शकत बिकॉज ते बेसनमध्ये पडलेलं आहे. ओके, आता आपण आहे ना हे पण स्पून पण काढायचं आहे, पण हे बाजूला. आता आपल्याला या ग्लासमध्ये एकदा टाकायचं. हे बघू शकता पूर्ण शुगर अजून मेल्ट नाही झाली. सो आपण हे परत यात टाकायचं. वन्स अगेन हिअर. यात गाईज तुम्ही हे थोडं नीट लक्षपूर्वक राहा, हे सांडलं नाही पाहिजे. आणि माझ्याकडनं सांडलंच. मी असं बोललं आणि ते झालंच पाहिजे गाईज, रिअली. हे आपण करत राहणार ही प्रोसेस 2 ते 4 वेळा. येस. ओके, झालेलं आहे. आता याला मी बाजूचं हे जो ॲपल साठलेला आहे ना तो काढणार आहे. आणि देन मिक्स करणार आहे. हे बघा, हे असंच राहतं.
ते भारी लागते गाईस. तुम्ही पण आय होप ट्राय करा. तुमच्याकडे जर हे नसेल ना रूह अफजा, सो तुम्ही काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं, साधं पण करू शकता. पण माझ्याकडे रूह अफजा होतंच एवढं जास्त, सो मी टाकून दिलं. त्याच्याने कसं अजून गोडपणा राहतो अँड काय म्हणतात त्याला हे राहतं, नाव लक्षात येत नाही लवकर, गोडपणा आणि असं कलर एकदम छान येतो ना. आणि मी आता घेणार आहे थोडेसे बदाम, दोन बदाम 2 काजू. ठीक आहे, मी 1 ग्लासची हिशोबाने केलं म्हणून 2 बदाम आणि 2 काजूची यूज करते. तुम्हाला एकदा मी कलर नीट दाखवते. हे बघा, हा आहे याचा कलर. ओके सो मी बदामच घेतलेत, काजू नाही घेतले बिकॉज माझ्याकडे काजू अवेलेबल नव्हते. आणि यस्टरडे आणि एकदम यम्मी एकदम वेगळा मिल्कशेक केलेला, सो त्यासाठी यूज झाले होते ते काजू पूर्णचे पूर्ण. सो त्यामुळं जाऊ दे, नेक्स्ट टाईम भेटेल. काजू असतात तर अजून छान असे फ्लेवर येतो, एकदम असं बाहेरचं मिल्कशेक टाईप वाटतं. हे असं होईनच पण नाही. अँड गाईज मी थोडीशी याच्यात जल्दी लवकर घाईमध्ये, बिकॉज मला म्हणजे आज होमवर्क पण आहे अँड खूप सारं काम आहे गाईज, सो आपल्याला ते करायचं आहे. सो त्यामुळं मी तुम्हाला लवकर सांगते. आणि सॉरी अबाउट मी अर्ध्यातनं म्हणजे एक प्रोसेस झाल्यानंतर ब्लॉग काढला. 1 मिनटं गाईज. येस, तर हे टाकायचे आहेत वरनं. मी थोडेसेच टाकते आत्ता पुरतं. हे एवढेसे तुकडे बाजूला ठेवते. हे आपण नंतर वरती टॉपिंगवर यूज करू. नाव आता मी फुल असं मोठावाला कप घेणार आहे आणि त्यात सर्व करणार आहे मी आता. ओके सो हे पडलं नाही पाहिजे, आय होप नाही पडलं. ओके, थोडंसं बाकी आहे, त्यात कोणाला प्यायचं ते पिऊ शकतात. त्यात मी हे ह्याच्यात काढून ठेवते. ओके सो ही जी भांडी आहेत ना सगळी वॉशिंगला टाकून गाईज. माझा हे बघा किती सुंदर दिसतोय. आता याच्यावरती आपण थोडे टॉपिंग्स ॲड करणार आहे अँड डन. ओके सो अवर मिल्कशेक इज इन डन. ओके, आय होप तुम्ही पण ट्राय करा अँड दिस खूप यम्मी आहे. ह्याला मी 10 आउट ऑफ 9 अँड 9.5 करणार. हे थोडंसं म्हणजे ते काय म्हणतात त्याला साखरच म्हणते, ॲपल थोडासा मिक्स क्रश झालेलं नाही, मॅश झालेलं नाही, त्यामुळं बाकी सगळं छान आहे. ओके बाय. कमेंट फॉर नेक्स्ट मिल्कशेक. ओके बाय.